काल सकाळपासून 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 10 तासाच्या माझ्या मालमत्ते चौकशी संबंधी सर्व अहवाल त्यांनी संध्याकाळी तयार केला आणि त्यांनी मला असं सांगितलं की हा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे देऊन त्यानंतर पुढची कारवाई आम्ही करू असं त्यांनी मला सांगून ते निघून गेले। आणि नंतर आज सकाळपासून आतापर्यंत माझ्या इथे कोणी अधिकारी एलसीबी विभागाचा किंवा पोलीस त्या ठिकाणी आलेले नाही अजूनपर्यंत। हां, आता माझा जो फोन आहे तो त्यांनी ताब्यामध्ये काल घेतलेला आहे। मी त्यांना विनंती केली की फोन ही काळाची गरज आहे कम्युनिकेशनसाठी, तर कृपया करून घेऊ नये, पण तरी त्यांनी तो माझा मोबाईल ताब्यामध्ये घेतलेला आहे। आज तुमच्या रत्नागिरी शहरामध्ये विविध ठिकाणी बॅनर्स लागलेले पाहायला मिळतात तुमच्या समर्थनार्थ। खूप आशयातला महत्त्वाचा आणि मार्मिक असा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हे कोकण निश्चितपणे पुढे चाललेलं आहे आणि म्हणून इथला शिवसेना प्रमुखांचा एक लाडका सच्चा निष्ठावंत सैनिक असल्यामुळे आमच्या शिवसैनिकांच्या त्या भावना त्या बॅनरद्वारे व्यक्त झाल्या असतील। निश्चितपणे त्या भावनांचा मी आदर करतो। ज्या पद्धतीने काल सगळं बघितलं वातावरण 10 तास चौकशी त्याच्यानंतर मानसिक त्रास काय सांगाल? कालचं जे चित्र पाहिलं त्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले, कारण एवढं प्रेम मला माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे, जनतेने दिलेलं आहे आणि अनेक हजारो लाखो लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे। तो पाहिल्यानंतर मी निश्चितपणे एक भारावून गेलेला आहे। निश्चितपणे ते क्षण मी विसरू शकत नाही। कालच्या मुद्द्यावर तुम्ही आजही ठाम आहात का? ज्या पद्धतीने अटकपूर्व जामीनासाठी तुम्ही भूमिका बदलण्याला राजनसावी नाहीये। आजपर्यंत मी आपल्याला जे सांगितलं ते करत आलेले आहोत। आपल्याला नम्रपणे मी पुन्हा एकदा सांगतो की माझ्या निष्ठा ह्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी असल्यामुळे भविष्यातल्या कालखंडामध्ये मी मरेपर्यंत आम्ही, माझं कुटुंब आणि माझा संपूर्ण परिवार ह्याच्याशी प्रामाणिक राहणार आहे। मी काल सांगितलं आपल्याला, ते पुन्हा एकदा सांगतो आपल्याला की मी कुठचाही चुकीचा निर्णय घेतलेला नाही आहे। मी पूर्णतः निर्दोष आहे आणि संपूर्ण परिस्थितीमध्ये राजनसावी काय आहे हे संपूर्ण परिवाराला माहिती आहे, जनतेला माहिती आहे आणि एसीबीने केलेली कारवाई ही 100% चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, आकसापोटी केलेली आहे, द्वेषापोटी केलेली आहे। त्यांनी शिंदे गटामध्ये यावं अशा तऱ्हेसाठी असू शकेल आणि म्हणून मी त्याच वेळेला सांगितलेलं आहे की मी चुकीचं न केल्यामुळे मी चौकशीला सामोरं जाणार। पोलिसांनी यावं, अटक करावं, घेऊन जावं, पण कोणताही मी अटकपूर्व जामीन घेणार नाही ही भूमिका मी स्पष्ट केलेली आहे। एसीबीचे अधिकारी काल असं म्हणाले आहेत की कालच्या दिवसापूर्वीची चौकशी जी आहे ती आम्ही थांबवलेली आहे किंवा संपलेली आहे। काल जाताना त्यांनी सांगितलं की आजच्या दिवसापुरती आम्ही चौकशी थांबवलेली आहे। हा संपूर्ण अहवाल आम्ही वरिष्ठांना देऊ, वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढे मार्गक्रमण करू असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। तुमच्या या सगळ्या चौकशीनंतर महाराष्ट्रात सुद्धा पडसाद उमटलेले पाहायला मिळतात। मी आपल्याला सांगितलं की वंदनीय शिवसेना प्रमुख असतील, आमचे पक्ष उद्धव ठाकरे साहेब असतील, शिवसेना आमचं एक महाराष्ट्रातलं देशातलं कुटुंब आहे। कुटुंबातल्या एका सदस्याला काही झाल्यानंतर निश्चितपणे त्या भावना त्यांच्या दुःख होतात, ते दुःख त्यांना होतं आणि म्हणून त्याच्या त्या उमटलेल्या प्रतिक्रिया त्या त्या वेळच्या त्या त्या ठिकाणच्या आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।